648वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो। आज या संत रविदास सुधारक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र आणि समाजकार्यामध्ये सातत्याने ज्याने आपला हातभार लावलाय असे राजेश्वर पिचिका, सन्माननीय समाजसेविका आणि महिलांसाठी एक चांगलं कार्य घेऊन पुढे येतात अशा आमच्या भगिनी सौ नीता कदम मॅडम, या ठिकाणी उपस्थित आमच्या भगिनी गायकवाड मॅडम, या ठिकाणी उपस्थित समाजासाठी अविरत श्रम घेणारे, समाजासाठी सातत्याने धडपड करणारे, समाजाच्या सुखदुःखात सामील होणारे आमचे मित्र भरतजी साळवी, आमचे जयस्वाल साहेब या ठिकाणी उपस्थित आत्ताच आलेले, ज्यांनी या भागामध्ये चांगली सेवा गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत असे माजी नगरसेवक सन्माननीय जनार्दन जाधव साहेब, सन्माननीय सोनवणे साहेब, उपस्थित व्यासपीठ बंधुआणे भगिनी, संत रविदास महाराज यांना रविदास या नावाने ओळखले जात होतं। 1398 साली त्यांचा जन्म झाला। त्यांचा जन्म चर्मकार कुटुंबामध्ये झाला आणि वडिलोपार्जित त्यांचा व्यवसाय होता। त्या काळामध्ये वाईट मार्ग त्यागून चांगल्या मार्गाकडे गेलो तर तीच खरी ईश्वर सेवा आहे असं नेहमी रविदास महाराज त्या ठिकाणी बोलायचे। गुलामगिरी एक पाप आहे आणि गुलामगिरी कधी करायची नाही। स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा आणि पुढे जायचं असं त्यांचं नेहमी म्हणणं होतं। त्या काळामध्ये आपल्या भारतावरती इतर परकीय शक्तींचं आक्रमण झालं आणि त्या आक्रमणामध्ये सुद्धा त्यांनी बंडखोरी वृत्तीने आपल्या वाणीतून प्रबोधन करण्याचं काम केलं। आज आपण पाहतोय की समाज एक असला पाहिजे, सामाजिक बांधिलकी असली पाहिजे, समाजामध्ये भेदभाव असला नाही पाहिजे, अशा माध्यमातून सातत्याने त्यांनी गेले अविरत अनेक वर्ष काम केलं। आपण या ठिकाणी पाहतोय की चर्मकार समाजातून सुद्धा अनेक मंडळी पुढे येत आहेत। आपण जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर अनेक मंडळी नगरसेवक होतात, अनेक मंडळी अनेक ठिकाणी पोहोचतात, परंतु आपल्या सगळ्यांना एक गोष्ट निश्चितपणे सांगावीशी वाटते की आपण या समाजासाठी आपलं योगदान देणं हे महत्वाचं असतं। आज आपण पाहतोय की अनेक समस्या असतात, परंतु या समस्यावर मात देऊन आपण पुढे जाणं फार महत्वाचं असतं। मला निश्चितपणे माहित आहे की भरत साळवी आपण गेले अनेक वर्ष या समाजासाठी सेवा करत आहातच। जाधव साहेब आपण सेवा करत आहात, आपण सर्व मंडळी यासाठी ठेवत करत आहेत, परंतु समाज सुद्धा तेवढ्या ताकदीने आपल्या पाठीमागे आहे याचंच मला कौतुक वाटतं। आणि हे सगळं होत असताना या भागातील काही प्रश्न असतील, या भागातील काही समस्या असतील, या भागातील अडचणी असतील, मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं की महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण या भागामध्ये महिला भगिनींसाठी सुद्धा कॅम्प लावणं महत्वाचं आहे। या महिला भगिनींसुद्धा शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांची माहिती देणं आवश्यक आहे। मला माहित आहे की आपण शहरामध्ये जातो, परंतु ग्रामीण भागातील सुद्धा महिला अत्यंत कार्यक्षमरित्या त्या ठिकाणी शासनाच्या योजनांमध्ये काम करत असतात। आपण सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचे कॅम्प लावणं आवश्यक आहे। समाजाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे, आपल्या माणसांना फायदा मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारचं काम येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे कराल याची मला खात्री आहे। समाजातील सर्व बांधव या जयंतीनिमित्त एकत्र येतात, यात फार मोठा आनंद आहे। आज आपण पाहतो की शहरामधील मंडळी अनेक कामानिमित्त, व्यवसायानिमित्त इतर ठिकाणी जात असतात, परंतु आज ही जयंती आल्यानंतर सगळी मंडळी पुण्या गावात या ठिकाणी खेळत असतात आणि या ठिकाणी आपला उत्सव साजरा करत असतात। हे सगळं बोलत असताना आम्हाला सुद्धा नेते मंडळींना धावपळ असते, कामाचा व्याप असतो, परंतु भरत साळवी आणि या चर्मकार समाजाच्या सर्व मंडळींनी आज निमंत्रण दिलं, आम्हाला बोलवलं, आमचा यशस्वी सत्कार केल्याबद्दल आपण सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। असंच प्रेम आपलं राहू द्या। आपल्या ज्या काही समस्या असतील, आपले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने आपल्या पाठीशी उभे आहोत। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय जय महाराज।